नमस्कार मंडळी, मी राजेंद्र. सध्या मी आहे कोकणातील माझ्या गावी रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यामध्ये कांगवई हे आमचं गाव. आणि हे मागे बघताय ते घर आहे आपलं. अगदी रस्त्याच्या लगत असणारे हे आपलं घर आणि घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो मी तुम्हालाच फिरवतो. या, हा असं आपलं घर आहे आणि इथून हा असा एंट्रन्स आहे आतमध्ये. ते समोर मस्त चिरड्याची फुलं लावलेत. इकडे ह्या मखमली आहेत. हे बघा, हा पण चिरड्याचाच प्रकार आहे, पण ह्याला नाव माहिती नाही, ह्याला पण आम्ही चिरडाच म्हणतो. त्याला पण मस्त फुलं येतात. इकडे मखमली आहेत, झेंडूची फुलं. त्याला पण आता फुलं लागतील, दसऱ्यामध्ये फुलं लागतील. ह्या साईडला ही पिवळी लावली आहेत, फुलाची झाडेच आहेत. आणि इथून असा एंट्रन्स आहे. हा असा घर आहे, फाडीचा घर आहे. हे असं आपलं घर आहे. ही समोरची पडवी आहे आणि पडवीतून असं समोर आलं की हे असा 3 रूम आहेत. आणि हा आहे ना, ह्याला खाट पण तुम्ही म्हणू शकता, आम्ही माचा म्हणतो. तो माचा आहे, खूप जुना आहे. म्हणजे भरपूर वर्ष झाले, पण तो आम्ही काढला नाही. जेव्हा मे महिना असेल, उन्हाळ्याची सुट्टी असते, जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा हा अंगण्यामध्ये समोरच्या बसायला किंवा मग रात्रीचा झोपायला असेल, किंवा मग तिकडे आवाडामध्ये फणसाची झाडं वगैरे आहेत, तर त्याच्या खाली ठेवून झोपायला आणि बसायला खूप भारी आहे आणि मस्त आहे. त्याच्यावरती बसायला पण झोपायला मजा येते. तर हा असा माचा आहे. आणि आपण इथून पुढे आलो की इकडे पूर्ण आपला आवाड आहे. आवाड किंवा मग परसावा पण म्हणतात, तर तो आहे. तर चला आपण जरा तिकडे जाऊया. ही अशी तिकडे या साईडला आहे ना, आता ती गुरांची पडवी होती, पहिली घराला लागूनच होती, पण आता आपण तिकडे गुरं वगैरे काय नाही, त्यामुळे फाटी वगैरे अडगळ सगळी स्टोअर केलेली आहे. आणि इकडे मग पूर्ण आपला इकडे पूर्ण आपला कंपाऊंड आहे, म्हणजे जो आवाड किंवा परसावा म्हणतो आपण, तो सगळा इकडे आहे. इकडे चिक्कूची झाडं आहेत, केळीचं झाड आहे, नारळ, आणि वरती मग तिकडे आंब्याची, फणसाची, काजूची सगळी झाडं आहेत. ती पूर्ण बाग वरती आहे. हा पडवळीचा वेल आहे. इकडे पडवळ लावलाय आपण. हा पडवळीचा मांडव आहे बघा. त्याला पण मस्त पडवळ धरलेत आता. हा इकडे छोटा धरतोय. इकडे सगळे चिक्कू लावले आहेत आणि त्याच्यावरती पण चिक्कू मस्त धरलेत आता. हा एक आहे. हा एक आहे. इकडे वरती आंब्याची आणि काजूची बाग. हा पूर्ण इकडे हे काळे तिल केलेत आपण. आणि काळे उडीद आहेत, ते उडीद पण केलेत. हे इथे ते उडीद आहे. आणि हा पूर्णपणे तीळ आहे. आणि इकडे आपण ही केळी लावल्यात. आणि ही करिंद्याची वेल आहे.
आणि इकडे हे पूर्ण चवेनी आहे, चवई म्हणतो, काही ठिकाणी चवेनी पण म्हणतात. पूर्ण चवेनीचं बेट आहे. उपवासासाठी जेवणासाठी पत्रावळी म्हणून ह्याची चवेनीची सुद्धा पानं वापरतात. उपवास सोडण्यासाठी असेल, काही कार्यक्रम असेल तर सुद्धा ही चवेनी वापरतात. हा पूर्ण बेट आहे इकडे आणि इथे बघायला चवेनी लागल्यात पण. जंगली केळ म्हणू शकतो आपण. हे बघा, हा सफेद चिरडा आहे. इथे आपण रताळीचा बंडा केलाय. हा पूर्णपणे रताळीचा बंडा आहे आणि ही आहे ना, ही सफेद तिळी असते आपली, ती आहेत. त्याच्या समोर आहे ती वरी आहे आणि त्याच्या बाजूला जोंधळा लावलाय. हे मखमल आहे, हफसन मखमल जी म्हणतात ती आहे. तिला पण आता कळ्या लागल्यात. आता ही पण फुलं दसऱ्याला धरतील, व्यवस्थित फुलं लागतील याला. आणि तो आपला तिकडे आहे तो भोपळ्याचा मांडव आहे. काळा भोपळा आणि सफेद भोपळा असे दोन प्रकारचे भोपळे त्याच्यावरती आहेत. तर तो भोपळ्याचा मांडव आहे, तर तिकडे पण बघूया जाऊन. ही समोरची वरी आहे. बघा, हा एक भोपळा झालाय, हा इथे झालाय, आणि की एक तिथे पुढे झालाय, अजून हा एक झालाय. हे काळे भोपळे आहेत. आणि दुसरा आणखी एक आहे सफेद भोपळा आहे. हा बघा, हा जो आहे तो सफेद भोपळा आहे. ह्या मांडवावरती पण जवळजवळ एक 7-8 तरी भोपळे धरले आहेत. हा बघा, आणि इकडे आपण लावले चिबडाचे वेल आहे. तिला फुलं पण मस्त लागलेत आणि इथे चिबूड पण धरलाय. हा एक इथे धरलाय
आणखी एक इथे पण धरलाय, चिबूट धरता येतं त्याला मस्त. आणि हा इकडे एक धरलाय. मस्त साईज आहे. हा इथे एक झालाय. हा मस्त झालाय ना. आता तयार झाला. आधी फुलाच्या तोंडाला होतील ते नंतर होतील. हा बघ हा बघ हा बघ हा बघ बाबू, ते समाधी बसला बघ जा. ही चवळी आहे. तिला पण एक आता चवळी धरतायत. इकडे पण आहेत, इथे पण आहे, इथे पण आहेत. हा इथे आपण जोंधळा लावलाय, त्याला पण आता कंच धरतील. आणि हा इथे आहे काकडी, तवसा म्हणतो आपण. नारगा आहे, छोटाच आहे, एकच लागलाय ह्या वेळेला. काकड्या व्यवस्थित लागल्या नाही. आणि ही वरी आहे. ही आपलीच घराच्या अंगणाचा जो बांध आहे, त्या बांधाला कवळा म्हणतो आम्ही. त्या कवळ्याची भाजी आहे. तिला फुलं बघा किती भारी लागली आहेत. आता हिची भाजी करायची आहे तेव्हा आपण ही काढू शकतो, पण फुलं बघा किती मस्त वाटत आहेत. हा तगड आहे, फुलाचा झाड आहे, त्याला पण मस्त फुलं लागलेत. आणि ही आपली घराची मागची बाजू आहे. हा मागचा अंगण आपण म्हणू शकतो. आपला मांजरू आहे, तिकडे मांजर बसली आहे. आणि इथे पण आपण पडवळीचा मांडव केला होता, त्याच्यावरती पण मस्त पडवळ धरले आहेत. हा इथे कारळ्याचा वेल आहे. आणि ही फुलं बघा, एवढी छान सुंदर फुले आहेत ना, आणि भारी वाटत आहेत. इकडे भेंडे लावले आहेत, त्याच्यावरती पण भेंडे धरले आहेत. आपण भेंडे लावलेले, थोडासा फिक्कट हिरव्या कलरमध्ये भेंडे असतात ना, तसे आहेत गावठी भेंडे. आणि हे बघा फिक्कट तपकिरी येतात ना हिरवे, तसे आहेत, तपकिरी लाल. आणि हे सगळे बियाला ठेवलेले आहेत. आणि इकडे मागच्या अंगणात तर खूप सारी ती चिरड्याची फुलं होती. आणि आता त्यांचा सीझन आहे फुलायचा, एवढी सुंदर फुले आहेत. आणि हा पडवळीचा मांडव, ह्याच्यावरती पण भरपूर सारे पडवळ लागले होते, ते आपण काढलेत. आणि आता इकडे हे 2-3 आहेत. हा एक आहे, अजून हा सुद्धा एक छोटा लागला आहे. हा इकडे मस्त भेंडा फुलला आहे.
एक इकडे आतमध्ये एक मोठा आहे. अशी ही अंगणाची मागची बाजू आहे. आणि हा भात आहे. तर असा आहे आपला पूर्णपणे घर आणि घराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर. आणि मी सध्या गावी आहे, तर मी गावी हे सगळं एक्सपिरियन्स करतोय. आता स्पेशली सांगायचं झालं ना तर सकाळ जी होतीये, सकाळ पूर्णपणे पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळ होतीये. म्हणजे आपलं घर आहे ते थोडंसं एका बाजूला आहे, तर आणि आपला जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये पण खूप सारी मोठी मोठी झाडं आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा खूप सारा वावर असतो. तर त्यांच्या किलबिलाटाने मस्त सकाळ होते, सुंदर सकाळ आहे. आणि आता पावसाळी सीझन आहे, तर पावसामध्ये रानभाज्या आल्याच. मग त्याच्यामध्ये पडवळ, काकडी असेल, भेंडी असेल, भोपळा असेल, आणि आता फळं पण लागतात, चिकू आहेत, पेरू आहेत. तर हा त्यांचा पण सीझन मस्त चालू आहे. आणि आता तुम्ही ऐकाल ना तर बॅकग्राऊंडला ना वरती कंपाऊंडमध्ये हॉर्नबिल आलेत, तर त्या हॉर्नबिलचा पण ओरडण्याचा आवाज येतोय. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे आपल्या घराचा आणि घराच्या परिसराचा व्हिडिओ होता. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.